विमानाचा अपघात झाल्याच्या नंतर ब्लॅक बॉक्स हा खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. म्हणजेच विमानाचा अपघात हा कोणत्या प्रकारे होऊ शकतो आणि विमानाचा अपघात झाल्याच्या नंतर विमानाची किती क्षती होईल आणि ह्या सर्व क्षतीमधून हा ब्लॅक बॉक्स वाचला पाहिजे, हा ब्लॅक बॉक्स सापडला पाहिजे, अशा पद्धतीनेच हा डिझाइन केलेला असतो. म्हणजेच विमानामध्ये अगदी ॲटॉमिक बॉम्बचा स्फोट जरी झाला, विमानामध्ये आग लागली, विमान खाली पडल्याच्या नंतर विमान पूर्ण बेचिराख झालं, संपूर्ण राख झाली त्याची किंवा पाण्यामध्ये जर विमान बुडलं, तरीही ब्लॅक बॉक्सला काहीही होत नसतं. कारण की तो तशा पद्धतीनेच डिझाइन केला असतो. विमानाचा अपघात अशा पद्धतीने होईल आणि विमानाचा कितीही मोठा अपघात झाला, तरी ब्लॅक बॉक्सला काही होणार नाही, अशा पद्धतीनेच तो डिझाइन केलेला असतो. कारण की विमान कशा पद्धतीनं पडलं, का पाडलं, का त्यामध्ये काही बिघाड झाला, या सर्व गोष्टीची चौकशी करण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स असतो. मित्रांनो, अजितदादा जाऊन जवळपास 20 दिवस उलटलेले आहेत आणि त्यांच्या चर्चा सध्या देखील चालूच आहेत. परंतु आता अतिशय धक्कादायक बातमी आली आहे, ती म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडत नाही किंवा तो जळाला किंवा तो चोरून नेला, अशा बातम्या येत आहेत. परंतु ही अतिशय धक्कादायक बातमी आहे आणि या बातमीवरूनच किंवा या गोष्टीवरूनच त्यांचा घातपात होता की काय, या शंकेला जोर नक्कीच मिळणार आहे. कारण की ब्लॅक बॉक्स ही विमानातली अशी गोष्ट आहे की यामध्ये विमानाचा संपूर्ण डाटा रेकॉर्ड होत असतो. यामध्ये 2 पद्धतीचा डाटा रेकॉर्ड होता. पहिला म्हणजे यांत्रिकी डाटा, विमानाचा वेग, विमानाच्या इंजिनची परिस्थिती, विमानामध्ये सर्व जी काही यांत्रिकी माहिती आहे, तो सर्व डाटा हा या ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होत असतो. म्हणजेच अपघात झाल्याच्या नंतर विमानामध्ये काही यांत्रिकी बिघाड झाला होता का किंवा यांत्रिकी बिघाड होता का, याची सर्व माहिती या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेली असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजेच कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड. दोन्ही पायलटच्या मध्ये जे काही डिस्कशन झालेलं असतं, ते डिस्कशन देखील ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. म्हणजे विमान चालवत असताना एखादी आपत्कालीन परिस्थिती जर आली, तर त्या परिस्थितीमध्ये दोन्ही वैमानिकामध्ये जे काही डिस्कशन झालंय, ते डिस्कशन ह्या ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर झालेलं असतं. म्हणजेच अपघात झाल्याच्या नंतर तो अपघात कशामुळे झाला, त्याचं काय कारण होतं, याची संपूर्ण माहिती या ब्लॅक बॉक्समध्ये असते. आणि अपघात झाल्याच्या नंतर हा ब्लॅक बॉक्स वाचलाच पाहिजे, हा ब्लॅक बॉक्स मिळालाच पाहिजे, अशा पद्धतीनं हा डिझाइन केला असतो, अशा पद्धतीनं हा स्टोअर केला असतो, अशा पद्धतीनं विमानामध्ये लावलेला असतो. म्हणजे विमानाचा कितीही मोठा अपघात झाला, तरी ब्लॅक बॉक्स मिळणारच, ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या. म्हणजे विमानाचा अपघात झाल्याच्या नंतर ब्लॅक बॉक्सला काही होणार नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. याचं नाव तरी ब्लॅक बॉक्स आहे, पण तो हा केशरी रंगाचा असतो, लाल रेड रंगाचा असतो. म्हणजेच पटकन दिसेल किंवा पटकन नजरेस येईल, या पद्धतीने तो बनवलेला असतो. त्याचबरोबर त्याला सिग्नल देखील असतात. म्हणजे अपघात झाल्याच्या नंतर ब्लॅक बॉक्स इतरत्र कुठे पडला, तर तो सिग्नल देतो आणि त्या सिग्नलवरून ब्लॅक बॉक्स या ठिकाणी आहे, हे देखील समजलं जातं. म्हणजेच या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सापडत नाहीये, ब्लॅक बॉक्स चोरी झाला किंवा ब्लॅक बॉक्स जळाला, या ज्या बातम्या येत आहेत, या बातम्यावरून नक्कीच हे स्पष्ट होईल की हा अपघात होता की घातपात. कारण की याच गोष्टीची माहिती मिळण्यासाठी ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा रडीचा खेळ खेळला नाही पाहिजे. ब्लॅक बॉक्स जळत नसतो, ब्लॅक बॉक्स हरपत नसतो, ब्लॅक बॉक्स तुटत फुटत नसतो. कारण की तो तशा पद्धतीने डिझाइन केला असतो की विमानाचा कितीही मोठा अपघात झाला, तरी ब्लॅक बॉक्सला क्षती पोहोचता कामा नये. विमानाच्या अपघाताची, विमानाच्या स्थितीची, पायलटमध्ये झालेल्या संभाषणाची आणि एकंदरीत संपूर्ण विमानाच्या त्या ट्रिपची परिपूर्ण माहिती, यांत्रिकी आणि मानवीय माहिती ब्लॅक बॉक्समध्ये समाविष्ट असते. विमानाच्या अपघाताची नेमकी माहिती या ब्लॅक बॉक्स पासूनच मिळत असते. त्यामुळे मित्रांनो, अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालाय, मिळत नाहीये किंवा चोरला गेलाय, या बातम्या जर येत असतील, तर नक्कीच हा घातपात म्हणावा लागेल, यात शंका नाही. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.